नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे सांगा। तुम्हाला माहित आहे माझे 4-5 दिवस परीक्षा आहे, त्यामुळे मी ऑनलाईन तुमच्याशी लगेच चर्चा करू शकत नाहीये। तरी सुद्धा मी लवकरात लवकरच ऑनलाईन येईल आणि जे तुमचं काही राहिलं असेल, काय असेल, हे तुम्हाला गोष्टी लवकरात लवकर मिळतील। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हिडिओ तो यासाठी की सिम्बॉल कोणते आपण वापरतो ते माता लक्ष्मीला पाहिलं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं नाही। माझ्याकडनं खूप जणांना द्यायचे आहेत अजून उलूक कॅन्डल, मी येईल तेव्हा तुम्हाला देईल, पण त्याच्यावर अनेक रेमेडी आपण करणार आहोत हे लक्षात ठेवा। उलूक महाराज, उलूक कॅन्डल ही कशासाठी आहे? कॅन्डल सोडा, एक उलूक महाराज धरा। स्वस्तात मस्त आयटम आपण हा ठेवू शकतो। जर आपण याचा स्टॅच्यू आणायला गेलो तर आपल्याला महाग पडतो, पण मेणबत्ती ही आपल्याला स्वस्तात पडते। आणि त्यातच छोटीशा अशाला सुद्धा तुम्ही सारिका लाईफस्टाईलला एक व्हिडिओ लवकरच बघाल की हे सगळं घरात चालू करते मी, की डीलर लोकांकडनं आणणं, मग रेकी करणं, मग त्याला स्मजिंग करणं, हे सगळं मला त्रास होतोय। त्यामुळे हे मी स्वतः तयार करत आहे। तर एंजल तयार केले आहेत, उलूक महाराज तयार केले आहेत, बरंच काय काय तयार माझं सुट्टीमध्ये जे चाललं होतं। तर या सगळ्या आता आपल्याला मी जेव्हा तयार करीन हे मी तुम्हाला फार कमी किमतीमध्ये देऊ शकणार आहे। म्हणजे आत्ता चालू आहे त्याच्या खूप कमी किमतीमध्ये मी तुम्हाला हे सगळं देऊ शकेल, म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत। तर हे उलूक महाराज, आता उलूक महाराज ही कॅन्डल आहे, ही ग्रीन आहे। आता लक्षात घ्या, उलूक महाराजांचा सिम्बॉल काय आहे? लक्ष्मी मातेचं प्रतीक आहेत उलूक महाराज। तर हा सिम्बॉल वापरून, हा स्टॅच्यू वापरून आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेऊ शकतो। लक्ष्मी माता ही रात्रीच्या वेळी यांच्यावर सवारी करते, सगळ्यांना माहिती आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण ती रात्रीच आपण तिला स्थिर करतो। तर आपल्या लॉकरमध्ये हे ठेवायचं आहे। एका शुक्रवारी, उपाय लक्षात घ्या, रेमेडी लक्षात घ्या, एका शुक्रवारी तांदूळ खाली अखंड बासमती चावल, त्याच्यामध्ये ते तुम्ही अष्टदल सुद्धा काढू शकता किंवा त्याच्यावर हळद कुंकू सुद्धा वाहू शकता किंवा तांदळाचं स्वस्तिक पण तयार करू शकता। हे सिम्बॉल येतात, लक्षात घ्या। अष्टदल, स्वस्तिक हे सगळे सिम्बॉल आहेत, आपले हिंदू धर्माचे सिम्बॉल आहेत। त्यापैकी काही ना काहीतरी तांब्याची डिश घेतली तर अतिउत्तम, नाही मिळाली तर काचेची, आणि त्यापेक्षा नाही मिळाली तर मग स्टीलची। ही डिश तुम्ही घ्यायची आहे जेवढी आपली लॉकरमध्ये बसेल त्यात। आता जे म्हणतील आमच्याकडे लॉकर नाहीये, आम्ही डब्यामध्ये पैसे ठेवतो, त्यांनी हे डब्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालणार आहे। उलूक महाराज त्याच्यावर हे ठेवायची। ही कॅन्डल कुठं मिळेल? ही कॅन्डल माझ्याकडे मिळेल, वरती दिलेल्या नंबरवरती आपली ऑर्डर द्यायची आहे। ही ज्यांच्या राहिल्या आहेत त्यांच्या मी सगळ्यांच्या देणार आहे। कुणी खाली कमेंट करायला जाऊ नका, पहिले आमच्या दे आणि मग पुढचं बोल, तर मी देणार आहे। तर ही कॅन्डल आपण त्या प्लेटवर ठेवायची आहे। त्या प्लेटवर ठेवून पहिल्या शुक्रवारी ही कॅन्डल नुसती आपल्या तिजोरीतल्या प्लेटवर ठेवायची आहे। त्याला हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायचं आहे आणि सांगायचं आहे, हे माता लक्ष्मीचं वाहन, माता लक्ष्मीला घेऊन माझ्या घरी स्थिर स्वरूपात राहा, माझ्याकडं पैसा येत राहू दे आणि तुम्ही इथंच राहा, म्हणजे माता लक्ष्मी पण इथंच राहील आणि आपल्याकडे भरभराट होईल। ज्याला मानायचंय त्यांनी माना, करून बघा। नाही पैसा शिल्लक राहिला तर नंतर बोला। छोटासा उपाय पण धमाका बडा आहे, बघायचं आहे आपण काय होतोय ते। दुसऱ्या शुक्रवारी, हे तुम्ही पहिल्या शुक्रवारी केलं, रिच्युअल आहे 11 शुक्रवारचा, रेमेडी आहे 11 शुक्रवारची। 11 कॅन्डल घेणं जास्त महत्वाचं आहे। नसेल घ्यायचं, घेऊ नका, ह्याच्यावर 11 खुणा करा, एकच कॅन्डल वापरा। पण लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट मी अनेक वेळा सांगते, लक्ष्मी काय असती? चंचला असती। सर्कल चालू ठेवावं। एका मेणबत्तीवर 11 करत राहिला तर एखाद्या वेळेस 11,000 रुपये मिळतील, पण 11 मेणबत्तीवर 11 शुक्रवार केले तर एखाद्या वेळेस लाखभर रुपये मिळतील किंवा 11 लाख रुपये मिळतील। कर्म तुमचे, काम माझं आहे ते मी सांगते तुम्हाला। तर ज्याला नाही शक्य जमणं त्यानं ह्याच्यावर 11 खुणा करा टूथपिकनं आणि प्रत्येक शुक्रवारी तेवढी जाळत जा। ज्याला शक्य आहे त्यांनी 11 घ्या आणि 11 शुक्रवार जाळायचा। त्यानंतर पुढच्या शुक्रवारी त्यांना आपण बाहेर काढायचं आहे, आपल्या तिजोरीच्याच आसपास
तिजोरीच्याच आसपास कुठंतरी डिश खाली काढून ठेवायची आणि त्यांना तेच सगळं आणवणी विनवणी करायची. हळदी कुंकू व्हायचं, लक्ष्मी मातेसाठी आणवणी विनवणी करायची आणि त्यांना प्रज्वलित करायची. आता जर तुम्ही ही अखंड प्रज्वलित करणार असाल, एक वेळेला प्रज्वलित करायची, रात्र होऊ दे, तास होऊ दे, 2 तास होऊ दे, 3 तास होऊ दे, किती तास होऊ दे, त्यावेळी याच वेळी ह्याला तुम्ही मनी स्प्रे मागणं मारू शकता, मनी ऑइल ह्याला लावू शकता, एखादी अफर्मेशन लिहू शकता. मनी ऑइल, मनी स्प्रे 11 एकच वापरणार असाल तरी करू शकता. अफर्मेशन मात्र 11 कॅन्डलचे घेणार आहेत त्यांनीच लिहायचे आहे. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऑइलचे व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहतील. तर हे 2 मनी ऑइल आणि मनी हे ह्याला लावू शकता स्प्रे तुम्ही आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल लावा. मग पूर्ण कॅन्डल जळू द्या. शुक्रवारच्या दिवशी पूर्ण कॅन्डल जळू द्या. त्या दिवशी त्याच्याकडं काहीही लक्ष देऊ नका. जळेल सगळी कॅन्डल, आपल्या त्या प्लेटमध्ये सगळं वॅक्स पडेल, सगळं. शनिवारी सकाळी ही कॅन्डल जी पूर्ण बर्न झालेली आहे ती कॅन्डल मातीमध्ये पुरून टाका किंवा अजून काही करून टाका. त्याचा नंतर आपल्याला काही फायदा नाही आहे. तांदूळ वगैरे असतात, चिमण्या पाखरांना उपयोग व्हावा एवढाच त्याचा फायदा. त्यानंतर जी आता एकदाच करतात, हे पहिला सांगितला हा प्रकार 11 कॅन्डल घेऊन 11 शुक्रवार करायचा. आणि काय घडतंय, विश्वास महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, युनिवर्सच्या कोणत्याही प्राणी असो, कोणतंही काही असो, ह्याच्यावर सगळ्यात महत्वाचा आहे तो विश्वास. मग तो देवावर ठेवा, माझ्यावर ठेवा, स्वतःवर ठेवा, कुठेही ठेवा, भगवंतावर ठेवा, युनिवर्सवर ठेवा की ही रेमेडी आहे, ही मला करायची आहे आणि ह्यातनं मला हा पैसा मिळणार आहे. तुमचं तुम्ही ठरवायचे. अफर्मेशन तुमची तुम्ही लिहायची की मला या तारखेपर्यंत एवढा बिझनेस झालाच पाहिजे, एवढा गल्ला झालाच पाहिजे, माझी नोकरी वाढलीच पाहिजे, पगार वाढलाच पाहिजे, माझ्या कामात हे माझं पैसे वाढलेच पाहिजे. जे काही तुमचं आहे ते इथं तुम्ही लिहून ठेवा. टूथपिकनं अखंड वापरणार असाल तर, अखंड नसेल त्यांनी लिहायचं काम करायचं नाही. त्यांनी फक्त ऑइल लावा, नाहीतर आहे अशी हे करा, कारण मी ह्याच्यामध्ये मनी ऑइल घातलेलं आहे. तर एक तुमचं समज म्हणून तुम्ही त्याला थोडंसं लावू शकता. जे 11 शुक्रवार एकच कॅन्डल वापरणार आहेत त्यांच्यासाठी, 11 शुक्रवार एकच कॅन्डल वापरणार आहेत त्यांनी लक्ष ठेवायचं, आपला जिथं पॉइंट आहे तिथपर्यंत जळलं की चमच्यानं किंवा फुलानं यांना विझवून टाकायचं आणि जागच्या जागी ठेवून टाकायची. पुढच्या शुक्रवारी परत काढा. नसेल 11 वापरा, नसेल 6 वापरा, 5 वापरा, त्याचे भाग करा, 2 करा, असं काही करू शकता. पण सगळ्यात जे कॅन्डल मॅजिकमध्ये उलूक महाराजांच्या कॅन्डलचं सांगितलं जातं, जे शिकवलं जातं ते हेच आहे की 11 कॅन्डल वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. नंतर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.